नमस्कार, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके। हा ओडिसी 3चा आपला प्लॉट आज 99 दिवस पूर्ण म्हणून आपण याला एक हलकासा बेसल डोस भरून घेतला। कारण बऱ्याच ठिकाणी डिऱ्या फ्लॉवरिंग निघणं चालू झाले होते 80 दिवसातच अशा प्रकारचा। त्यामुळे आपण एक हलका डोस भरून घेतलेला आहे, बेसल डोस, ज्यामध्ये DAP, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, दाणेदार, सिलिकॉन, मॅग्नेशियम 10 किलो, आणि टाटाचं रॅली गोल्ड 4 किलोची जार। हे अशा पद्धतीने याला फ्लॉवरिंग निघणं चालू झालेलं आहे आता कंप्लीट 100 दिवसात। आणि ज्या शेतकरी बांधवाचं सुद्धा डिसेंबर जानेवारीची लागवड असेल त्यांनी सुद्धा आता हा डोस, बेसल डोस भरून घेणे, जेणेकरून जून महिन्यात चांगलं बहार मिळेल, चांगला दरसुद्धा मिळेल। सध्या शेवग्याला खूप कमी दर आहे, 20 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंतच शेवगा प्रति किलो चाललेला आहे। पण येणाऱ्या काही दिवसात परिस्थिती बदलेल आणि आपण हे याला खत भरून घेतल्याच्या नंतर पाणी चालू केलेले आहे। ड्रीपद्वारे दुपारी 11 वाजतापासून हा आपला ओडिसी 3 कमी जास्त 1 एकरचा प्लॉट आणि समोर ओडिसी प्लसचा जुना प्लॉट 6 वर्षाचा। ज्या नवीन शेतकऱ्यांना सुद्धा लागवड करायची असेल त्यांनी सुद्धा आता तयारीला लागणे। लागवणीचं आता बियाणं चांगलं सिलेक्ट करणे, बियाणं सगळ्या गोष्टी मायने ठरते, त्यानंतरच बाकीच्या गोष्टी। बियाणं उत्तम जातीचं मिळालं तर बाकीच्या गोष्टी खूप सोप्या होतात। त्यामुळे लागवड करताना सुद्धा नवीन आता करणाऱ्यांनी तयारी करावे। साधारणतः 20-22 मेच्या नंतर वातावरणात बदल पडतो, लागवड करून घेणे